अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सजयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं, वासर्मनिरीवतं सारसी नाशयति विघ्नं। या कुंदेन्दु तुषार हरधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवी सदा वंदिता। साम पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहम्। मूकं करोति वाचालं पंगुलंगयते गिरिं, यत्कृपातमः वन्दे परमानंद माधवम्। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। ज्या नामे पृथ्वी समुद्रलिते ते नाम माझे वाच्यासो, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यान्यासो। ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो, ज्या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे मात्यासो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मनी प्राणत क्लेशनाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं। वंदे विष्णु भवभयहर सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय। श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम। मुखे बोले ब्रह्म ज्ञान, मनी धन आणि मान। मुखे बोले ब्रह्म ज्ञान, मनी धन आणि मान। ऐशियाची करिता सेवा, काय सुख होय जीवा। ऐसियाची करिता सेवा, काय सुख होय जीवा। मुखे बोले ब्रह्म ज्ञान, मनी धन आणि मान। मुखे बोले ब्रह्म ज्ञान, मनी धन आणि मान। पोटासाठी संत झाले कलित बहुत, पोटासाठी संत झाले कलित बहुत। मुखे बोले ब्रह्म ज्ञान, मनी धन आणि मान। मुखे बोले ब्रह्म ज्ञान, मनी धन आणि मान। विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी, विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी। मुखे बोले ब्रह्म ज्ञान, मनी धन आणि मान। मुखे बोले ब्रह्म ज्ञान, मनी धन आणि मान। ओम श्री राम जय जय राम। 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 ओम श्री राम जय जय राम।
ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग ओवी 125 ते 150। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजे यरवी ज्ञानी आजो मनिजे तो चैतन्याची केवळ माझे हे न मनावे परी काय की जे न बोलणे बोलो जे तो विषयांची दाट झाडी माझी काम क्रोधांची सांकडी चुकावूनी आला पाडे सद्वासनेची मग साधू संगे सुभटा उजू सत्कर्माची वाटा अप्रवृत्तीचा वांटा डावलोनी आणि जन्मशतांचा वाहोत वना देवीची आशेची आनलेची वाहना तेत फळ हेतूचा उघाना कवनू चाळी ऐशा शरीर संयोगाची राती माझी धावता सडिया आयती तव कर्मक्षयाची पहाती पहाट झाली तैशीच गुरुकृपा उखा उजळली ज्ञानाची ओतपली पडली तेत साम्याची रिद्धी उघडली तयाची दिठी ते वेळी जयाकडे वास पाहे ते उतामीची तया ऐकू आहे अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया हे असो अनिक काही तया सर्वत्र मी वाचोनी नाही जैसे सभाय जळडोही बुडालिया घटा तैसा तो मज भीतरी मी तया अंतु बाहेरी हे सांगिजेल बोलवरी तैसे नवे मनोनी असो हे या परी तो देखे ज्ञानाची वाखारी तेने संसरलेने करी आपू विश्व हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रति तिरसाचा ओतला भाव मनोनी भक्ता माझी रावो आणि ज्ञानी आतोची जयाची प्रतितीच्या वाखारा पवाडू होय चराचरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभो अति हीर बहुत जोडती किरीटी जयांची भजने भोगासाठी जे आशा तिमिरे दृष्टी विषयांद झाले आणि फळाची हवा हृदयी काम झाला रिघावा की तयाची घसनी दिवा ज्ञानाचा गेला ऐशे उभयंता अंधारी पडले मनोनी पाशीची माते चुकले मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा आधीच प्रकृतीचे पायिक वरी भोगा लागी तव रंक मग ते लोलुपत्वे कौतुक कैशेनी भजती कवनी तिया नियम बुद्धी कैसिया हन उपचार समृद्धी
का अर्पण यथा विधी विहित करणे पैजो जिये देवतांतरी बजावयाची चाड करी तयाची ते चाड पुरी पुरवितामी देवो देवी मीची पाही हाही निश्चय त्याशी नाही भावते ते ठाई वेगळाला धरी मग तिया श्रद्धायुक्त तेची आराधन जे उचित ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे ऐशे जेने जे भाविजे ते फळ तेने पाविजे परी तेही सकळ निपजे मजची स्तव परी ते भक्त माते नेनती जे कल्पने बाहेरी न रे निघती मनोनी कल्पित फळा पावते अंतवंत किंबहुना ऐशे भजन ते संसाराचे साधन यर फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिसे हे आसो परोते मग हो का आवडते परी यजिजो देवतांते तो देवत्वाशीची यर तनु मन प्राणी जे अनुसरले माझी याची वाहनी ते देहाच्या निर्वाणी मीची होती परी तैसे न करीती प्राणिये वाया पुल्या हिती वानिये जे पोहता ती पानिये तळ हाती चेनी परी तैसे न करीती प्राणिये वाया पुल्या हिती वानिये जे पोहता ती पानिये तळ हाती चेनी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 40व्या अध्यायाची सुरुवात। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। नळहस्ते सेतु बंधन समुद्रे श्रीरामासी सांगोण वंदोनिया श्रीरामचरण आज्ञा पुसोन सोय गेला। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे दे प्रेम काही कळाम पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा एवी मी जे जे बोले प्रभु ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 40व्या अध्यायाच्या सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमच्या गुरूंना वंदन करून मात्या पित्यांना प्रणिपात करून कथेच्या अनुसंधानाला सुरुवात करत असताना गणपती रायाला साष्टांग नमन करून रामरायांना नमन करून रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज अध्यायाची सुरुवात करतात। समुद्रानं श्रीरामाला नळाच्या हातून सेतू बांधावा तो सेतू बांधण्यामध्ये निष्णात आहे असं रामरायांना सांगून रामरायाचं दर्शन घेऊन आज्ञा घेऊन
स्वस्थानाला निजधामाला समुद्र निघून गेला. ऐकोनी समुद्राचे वचन संतोषला श्री रघुनंदन. नळासी सम्मुख आपुन प्रीती वचन बोलत. समुद्राचे सेतुबंधनाबद्दलचे श्रेष्ठ विचार आणि प्रमुख भूमिका त्याच्याच मुखातील वचनातून रामराया ऐकतात. आणि नळाच्या समोर अगदी गोड वाणीमध्ये, ज्याला प्रीतिवचन म्हणतात, रामराया नळाला काय बोलतात. अतिप्रेमाचे वचन नळाशी बोले रघुनंदन. सखा माझा तू जीव प्राण सेतू निर्माण करे आता. अतिशय प्रेमानं, मायेनं, कृपेनं रामराया नळाला म्हणतात, नळा तू माझा सखा आहेस, जीव की प्राण आहेस. आता सेतू बंधनाचं कार्य तू हाती घे आणि या 400 कोसाच्या समुद्रावरती लंकेकडे जाण्यासाठी सेतू बांध, म्हणजेच पूल बांध. समुद्रे सांगितले आपण तुझे निहाते सेतू बंधन. घेऊन या वानरगण सेतू निर्माण करी आता. समुद्रानं सांगितलेले तुझ्या हातानं सेतुबंधन होईल. आता वानरसेना घ्यावे आणि सेतुबंधनाचं कार्य हाती घ्यावं. रामराया नळाला बोलतात, स्वयेची श्री रघुनाथ स्वमुखे सुग्रीवाशी सांगत. प्रधान जुत्पत्ती समस्त मुख्य हनुमंत आदि करुणी. आणि त्याचबरोबर रामराया स्वतः सुग्रीवाला, प्रधान मंडळींना, वीर शूर श्रेष्ठ मंडळींना आणि मुख्य हनुमंत याला बोलतात. नळहस्ते सेतुबंधन समुद्रे सांगितले आपण. राजा सुग्रीव सैन्य सेतू विधान करावे. समुद्रानं सांगितलेले नळाहाती सेतुबंधनाचं कार्य पूर्ण होईल. तरी राजा सुग्रीवा आपल्या ससैन्य असणारी वानर, त्या वानरांना सेतुबंधनाच्या कार्याला लावावं आणि नळाच्या हाताखाली सगळ्यांनी काम करावं आणि सेतुबंधनाचा आपला हेतू पूर्ण करावा, असं रामराया राजा सुग्रीवाला बोलतात. सेतुबंधाची सामग्री सवेगानावी वानरी. देवोनी नळाच्या करी सेतू सागरी बांधावा. आता नळाकडून सेतू बांधला जाईल. सेतुबंधनाला जे जे साहित्य लागेल, मग पर्वत असतील, पाषाण असतील, डोंगर असतील, शिळा असतील, जे जे सामग्री साहित्य लागेल ते सगळ्या वानरांनी आणावं, नळाच्या हातामध्ये द्यावं आणि नळ समुद्रावरती सेतू बांधेल. परम आल्हादे हर्षयुक्त परमानंदे सांगे श्री रघुनाथ. तेने सुग्रीवा सुखाद्भुत जुत्पत्ती युक्त उठेला. रामरायानी राजा सुग्रीवाला कामगिरी सांगितली. परम आल्हाद राजा सुग्रीवाला झाला, कारण परमानंद स्वरूप असणारा भगवान परमात्मा आनंदानं राजा सुग्रीवाला सांगत होता. राजा सुग्रीवाला फार बरं वाटलेले, अत्यंत अद्भुत सुख झालेले आहे. आणि सर्व वीरासह, प्रधानासह, सेनापतीसह राजा सुग्रीव ताबडतोब कार्यासाठी तयार झालेला आहे, उठलेला आहे. ऐकोनी श्रीरामाचे वचन सुखावले वानरगण. अनावया पर्वत पूर्ण केले उड्डाण शत सहस्त्री. आणि जे असणारी लाखो वानर आहेत, त्या वानरांनी रामरायाच्या मुखातील अमृत वचन ऐकली.
सगळ्यांना हायसं वाटलं, बरं वाटलं, सुख वाटलं आणि सगळे वानरगण पर्वत आणण्यासाठी उड्डाण करून निघाले. वानर सेतू बंधनार्थ जाता देखुनी समस्त, सोयी सुग्रीव विचारित विलंब येते नये करू. आणि सगळीच असणारी वानर सेना जवळजवळ सेतुबंधनाच्या कार्याला पर्वत आणण्यासाठी निघालेले आहे. स्वतः सुग्रीव विचार करतो की सेतुबंधन करायला फार वेळ लागू नये, उशीर लागू नये. चांगल्या कामाला उशीर कशासाठी करायचा. विलंबे सेतू बांधिता, जरी कळेल लंका नाता, तरी तो काय, तरी तो करील सेतू घाता, अतर्क्यता साठोपे. सेतुबंधन जर आपण दिवसेंदिवस बांधतच बसलो, पूल तयार करायचंय तो ताबडतोब पूल तयार झाला पाहिजे. आणि याच्यामध्ये जर उशीर लागला आणि ही जर बातमी राजा रावणाला कळली तर राजा रावण काहीही करेल आणि अनेक प्रयत्न करून हा सेतुबंधन मोडून टाकण्याचा प्रयत्न करेल. या सेतुबंधनाला पूर्णत्वाला जाऊ देणार नाही, सेतूचा घात करेल असा विचार राजा सुग्रीव करतो. ते खेचर आम्ही भूचर, मध्ये भरला असे सागर, युद्धी प्राप्त वानर सेतू सत्वर बांधावा. आता ही राक्षस म्हणजे आकाशातून भ्रमर करणारी, संचार करणारी, आम्ही जमिनीवरून संचार करणारी, मध्ये हा अथांग भरलेला समुद्र आहे, त्याच्यावर सेतू बांधायचा आहे आणि युद्ध करण्यासाठी पलीकडे जायचं आहे. ऐशे बोलोनिया जान, सुग्रीव राजा अंगे आपण, उटीला बाहू आपळून सेतुबंधन शीघ्रत्वा. अशा प्रकारचा बोलणं, विचार राजा सुग्रीवाने केलेले आहे. आणि राजा सुग्रीव स्वतः दंड थोपटून उठलेला आहे. धुरे वाचोनी वृत्ताकर्षण, धुरे वाचोनी वृत्तारण, धुरे वाचोनी सेतुबंधन, अतिशीघ्र जाना स्वाधीन. शूर मंडळी असल्याशिवाय, महाबळी मंडळी असल्याशिवाय कुठलंच काम सिद्धीला जात नाही. मग रणांगण असू द्या, सेतुबंधन असू द्या, कोणतंही कार्य असू द्या, धुरंधर अशा प्रकारची मातब्बर मंडळी असेल तरच कार्य साधलं जातं, नाहीतर बाकीच्या मंडळीकडून लवकर काम होत नाही, त्याला फार उशीर लागतो. असाही राजा सुग्रीव विचार करतो. हेची आवडे श्री रघुनाथा, सेतू बांधोनी शीघ्रता, वधोनी अलंकानाता, स्वानंदे सीता नावी. रामरायाला काय आवडतं, ताबडतोब सेतू बांधला पाहिजे. आपण सगळ्यांनी मिळून पलीकडे गेलं पाहिजे. राजा रावणाबरोबर युद्ध केलं पाहिजे. लंकानाथ राजा रावणाचं निर्दळन केलं पाहिजे आणि सीता माऊलीची सोडवणूक करून आणली पाहिजे. हेच प्रभूंना आवडतं असं राजा सुग्रीव विचार करतो. ऐशी आवडी श्रीराम पोटी, या लागी स्वये सुग्रीव उठी, सेतू बांधावया जग जेठी, वानर कोटी समवेत. जे रामरायाला आवडतं तेच कार्य आपण ताबडतोब करावं म्हणून सुग्रीव उठलेले आहे. आणि सेतू बांधण्यासाठी जी वानर कोठ्यावधी आहेत, ती वानर पर्वत आणण्यासाठी उड्डाण करून गेलेली आहेत. सुग्रीव उठताची जाण, सवेग उठिले वानर गण, मुख्य मुख्य धुरा दारुण, ते कोण कोण अवदारा. सुग्रीव ताबडतोब उठल्याबरोबर सुग्रीवाबरोबर मुख्य मुख्य प्रधान मंडळी, सेनापती मंडळी, शूरवीर मंडळी कार्याला सुरुवात करण्यासाठी उठावलेली आहेत. त्यांच्यामध्ये कोण कोण मुख्य मुख्य धुरा आहेत याचंही चिंतन नात्रया म्हणतात सांगतो ऐका. नळ नीळ जांबुवंत, गज गवय गवाक्षयुक्त, शरभगंध मादन समस्त, निघाले त्वरित सेतुबंधा. त्याच्यामध्ये नळ आहे, नीळ आहे, जांबवंत आहे,
गज आहे, गवक्ष आहे, गवय आहे, शरभ आहे, गंधमादन आहे. सेतुबंधनाच्या कार्यासाठी सगळे निघालेले आहेत. अंगद युवराजा आपण अंगे उठिताची जाण, उठावले वानरगण संख्या कोण करीत येते. स्वतः युवराज अंगद सुद्धा या कार्यासाठी तयार झालेले आहे, निघालेले आहे. हे बाकीच्या वानरांनी पाहिलं आणि कोठ्यावधी वानर तिथं सेतुबंधनाच्या कार्यासाठी तत्पर झाले, निघाले. त्यांची संख्या नात्रया म्हणतात, सांगताच येत नाही. तरस तरळ मैंद द्विद कोट्यानुकोटी अर्बुद अर्बुद वानर झेपावती निर्बुद सेतुबंध बांधावया. इथं तरस आहे, तरळ आहे, मैंद आहे, द्विद आहे, कोट्यानुकोटी जवळजवळ 10 कोटी अशी वानर सेतुबंधन बांधण्यासाठी झेप घेऊन निघालेली आहेत. नळ बैसला सेतुबंधाशी वृद्ध देखोनी जांबवंताशी सुग्रीवे ठेविले नळापाशी श्रम विषमाशी सांगावया. नळ सेतू बांधण्यासाठी समुद्रामध्ये थांबलेले आहे. बाकीची सगळी वानर पर्वत पाषाण दगड आणण्यासाठी उड्डाण घेऊन गेलेले आहेत. वयस्कर अनुभवी वृद्ध जांबुवंताला सुग्रीव राजानं नळापाशी ठेवलेले आहे. काही चुकलं, काही सरळ झालं, काही तिरपं झालं. काही चुकलं तर सांगण्यासाठी वयस्कर अनुभवी जांबुवंताला नळाच्या देखरेखीसाठी ठेवलेलं आहे. सेतुबंधासी सत्वर असंख्य निघाले वानर, वानरी व्यापिले अंबर दिगंतर कोंदले. सेतुबंधनासाठी सगळे वानर निघालेले आहेत. वानर आणि आकाश पंताला उड्या घेतलेल्या आहेत. आणि त्यावेळेस जे अंबर आहे म्हणले, गगन आहे, वानराने व्यापून गेलेले आहे. 10 दिशा कोंदलेल्या आहेत. बाहू आपलोनी वानर करुणी श्रीराम नाम गजर सवेग निघाले सत्वर करती भुभुकार नामाचा. प्रत्येकाने दंड थोपटलेले आहेत. रामनामाचा गजेर केलेला आहे आणि ताबडतोब सत्वर गतीनं कार्याला निघालेली आहेत. जय श्रीराम जय श्रीराम अशी वानर रामनामाचा गजेर करू लागलेली आहेत, भुभुकार देऊ लागलेले आहेत. किलकिल शब्द वानर जाती, किलकिल म्हणजे निर्धार स्थिती. श्रीराम नामे नित्य गर्जते शब्द व्युत्पत्ती यत्यर्थ. सगळी वानर किलकिल 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 करू लागलेली आहेत. त्यांनी निर्धार केलेले आहे, रामनामाची गर्जना केलेली आहे. जय श्रीरामचा नारा दिलेला आहे. या लागी किलकिल शब्द रामनामे अति शुद्ध वानरा परमाल्लाद सेतुबंध बांधावया. जय श्रीराम म्हणून वानर किलकिल करू लागले आहेत. अतिशय शुद्ध रामनाम घेऊ लागलेले आहेत. सगळ्या वानरांना आल्हाद झालेला आहे. सेतुबंध बांधण्यासाठी सगळ्यांच्याच मनाच्या ठिकाणी आनंदी आनंद आहे. आता सेतुबंधनाला कशी सुरुवात होणार आहे याचं चिंतन आपण पुढील भागामध्ये करू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. जय श्रीराम जय जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम.
श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दनानंद घना विनाशा सकळ देवादि देवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणा करा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेष शयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ते भवतारका धत्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जग जनित्या जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळ कृष्ण तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीत विनवनी भवबंधनी सोडवावे हेची करीत विनवनी भवबंधनी सोडवावे हेची करीत विनवनी भवबंधनी सोडवावे केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नारश्या अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नारश्या अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री 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 विठ्ठल 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 श्री विठ्ठल